शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पडलेले महत्त्वाचे प्रश्न ते म्हणजे आता जर आपण पाहिलं तर 2025 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये अनेक भागांमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात म्हटलं तरी चालेल, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसानही झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाकडून जे शेतकरी बांधवांना मदत जाहीर करण्यात आली तर ती जवळपास 31,628 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आणि या मदतीचं जे वाटप आहे तर हे दिवाळीपूर्वीच करण्यात आलं आणि सुरू करण्यात आलं आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार असंही राज्य शासनाच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात आलं। परंतु आपण जर पाहिलं की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा हा अतिवृष्टी अनुदान हे दिवाळीपूर्वी भेटलं किंवा मग रब्बीचं जे अनुदान आहे तेही दिवाळीपूर्वी भेटलं, तर यामध्ये फक्त आणि फक्त 20 ते 25% शेतकरी बांधव येतात की त्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल हे दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालं। मग आता जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत म्हणजे जवळपास 100%तून 20 ते 25% शेतकरी बांधवांनाच नुकसान भरपाई मिळाली आणि मग शेतकरी बांधव असा प्रश्न विचारताय की आम्हाला नक्की आता जे उर्वरित शेतकरी बांधव राहिलेले आहेत त्यांना नक्की नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल हे केव्हा भेटणार? मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळालेली आहे, आपण जर पाहिलं कमेंट्सच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी किंवा मग दिवाळी झाल्यानंतर ज्या कमेंट्स येत होत्या त्यामध्ये शेतकरी बांधव निदान असं सांगत होते की आम्हाला नुकसान भरपाई आली, ती थोडीशी केव्हा ना म्हणजे जी सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आली होती तेवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही, अगदी तुटपुंजी रक्कम मिळालेली आहे। आपण ते मान्यही करतो कारण शेतकरी बांधवांनी कमेंट्समध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी 17,500 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळायला हवं होतं नुकसान भरपाई त्या ठिकाणी फक्त 10,000, कुणाला 5,000, कुणाला 6,000 अशा पद्धतीचं अनुदान किंवा मग नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली। मग आता जे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही कमी मिळाली, एकतर 20 ते 25% शेतकरी बांधवांना मिळाली, त्यातही ती खूप कमी दरामध्ये मिळाली आणि मग पुढे जाऊन दिवाळीनंतर जर आपण विचार केला तर हे जे वाटप आहे हे वाटप सुरूच राहिलं, परंतु या वाटपाची गती आता हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला भेटते। एकंदरीत आता म्हणजे 8 दिवसांपूर्वी जे वाटप सुरू होतं त्या वाटपाला गती होती, परंतु आता जर आपण 1-2 दिवसांचा कालावधी पाहिला तर या कालावधीमध्ये जे नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल या वाटपाची गती कमी झालेली आहे आणि शेतकरी बांधव तसा प्रश्नही विचारताय की वेळोवेळी सोशल मीडियावरती सांगितलं जातं की राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई, रब्बीचं अनुदान 3 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये अनुदान मिळणार, परंतु काही शेतकरी बांधवांना 2 हेक्टरचे पैसे भेटले, काही शेतकरी बांधवांना 2 हेक्टरचं रब्बीचं अनुदान भेटलं, परंतु जे उर्वरित राहिलेलं आहे ते नक्की शेतकऱ्यांना केव्हा भेटणार? तर हीच संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे अनुदान वाटपाची गती कमी झालेली आहे त्याचं कारण समजून घ्या, कारण आपण जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण विधानसभा असेल नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल या निवडणुका होत्या आणि या निवडणुकांदरम्यान जे काही सरकारी स्टाफ असतो यामध्ये तलाठी असेल, संपूर्ण सरकारी जो स्टाफ आहे तर तो स्टाफ इन्व्हॉल्व्ह होत असतो, कारण निवडणुकांचं जे कामकाज असतं ते यासाठी स्टाफ हवा असतो आणि हा सर्व स्टाफ हा निवडणुकीच्या कामकाजामध्ये गुंतलेला असतो। त्यामुळे जे त्यांचं रेग्युलरली काम आहे तर त्या कामाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि त्यांना निवडणुकीचं जे काही त्यांच्यावरती कारभार सोपवलेला असतो तो कारभार पूर्ण करावा लागतो आणि यामुळेच जी काही आता अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा मग रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाची गती जी कमी झालेली शेतकरी बांधवांना दिसते त्याचं कारण हेच आहे की संपूर्ण स्टाफ हा निवडणुकीच्या कारभारासाठी गुंतलेला आहे। निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना जी काही कामे करावी लागतात ती कामे पूर्ण करण्यामध्ये ते व्यस्त आहेत आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या अनुदान वाटपास गती कमी झालेली आहे। परंतु मित्रांनो, आता निवडणूक पार पडलेली आहे, आज आहे 4 डिसेंबर आणि आज रिझल्ट देखील आहे, परंतु आजपासून म्हणजे आज आपण जर पाहिलं तर काल निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आजपासून संपूर्ण जो सरकारी स्टाफ आहे हा स्टाफ आपापल्या खुर्चीवरती रुजू होईल किंवा मग आपापल्या पदावरती रुजू होईल आणि तिथून पुढे पुन्हा एकदा म्हणजे आजपासून पुढे जे काही शेतकरी बांधव आहेत की त्यांना अनुदान मंजूर झालेलं आहे, रब्बीचं अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल ही मंजूर झालेली आहे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये ती अद्यापही जमा झालेली नाही, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती जमा होण्यास सुरुवात होणार आहे।
मित्रांनो, आता हे जे अनुदान आहे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि असंही सांगितलं जाते की प्रत्येक शेतकरी बांधव, ज्या शेतकरी बांधवाचं अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, यामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी त्याचा पीक विमा असेल तर क्लेम केलेला असेल तर त्यांना तो पीक विमा पुढे जाऊन मिळणारच आहे। परंतु आज जी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई प्रत्येक त्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, अद्यापही जर तुमच्या खात्यामध्ये ते जमा झालं नसेल तर ते पुढे जाऊन जमा होऊ शकतं, परंतु त्यासाठी तुमचीही काही कामे पूर्ण असायला हवीत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असायला हवी, तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते यस असायला हवं, तुमचं आधार हे बँकेला लिंक असायला हवं। ही जी काही सर्व कामे आहे ही कामे जर तुमची पूर्ण असतील तर मात्र शासनाच्या माध्यमातून जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल हे आता वाटपास पुन्हा गती आजपासून मिळणार आहे। तर यामध्ये तुमचंही नाव येऊ शकतं तुमच्याही बँक खात्यामध्ये। जर तुम्हाला अद्यापही हप्ता आला नसेल किंवा अनुदान आलं नसेल, तुमच्याही बँक खात्यामध्ये ते नक्कीच जमा होऊ शकतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करायची नाहीये, संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल तर ते जमा होणार आहे। मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।